सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. चैत्र महिन्यात येणारी श्रीपंचमी ही अतिशय पवित्र, शुभ आणि मंगलमय तिथी मानली जाते. हिंदू धर्मात चैत्र महिना नवचैतन्य, नवीन सुरुवात आणि शुभ कार्याचा प्रारंभ यासाठी ओळखला जातो. आणि अशा या पवित्र महिन्यात येणारी श्रीपंचमी घरात सुख, समृद्धी, सौभाग्य आणि लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून देणारी तिथी मानली जाते. पण चैत्र महिन्यातील श्रीपंचमीचे नेमके महत्त्व काय, या दिवशी काय करावे आणि ही तिथी इतकी विशेष का मानली जाते, चला जाणून घेऊया. श्रीपंचमी या नावातच तिचे महत्त्व दडलेले आहे. श्री म्हणजे काय? ऐश्वर्य, संपन्नता, समृद्धी, मंगल आणि माता लक्ष्मीचे स्वरूप. श्री म्हणजेच लक्ष्मी. लक्ष्मीला श्री हे म्हणलेलं आहे. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चना, स्तुती, नामस्मरण आणि आराधना करणे अत्यंत शुभ मानले आहे. श्रीपंचमीचा आधार परंपरागत हिंदू पंचांग आणि लक्ष्मी उपासना परंपरेमध्ये अधिक आढळतो. चैत्र शुक्ल पंचमी ही तिथी हिंदू पंचांगात कल्पादी तिथी म्हणून मानली जाते. अनेक ठिकाणी हिलाच लक्ष्मी पंचमी किंवा श्रीपंचमी असेही म्हणतात. देवी लक्ष्मीला श्री असे संबोधले जात असल्यामुळे या दिवसाला श्रीपंचमी असे नाव प्राप्त झाले. या दिवशी भक्तिभावाने श्रीची उपासना केल्यास घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, मनाला समाधान मिळते आणि घरात आनंदाचे, शांतीचे वातावरण निर्माण होते, असा आपला विश्वास आहे किंवा असं अध्यात्म सांगतं. चैत्र महिना हा वसंत ऋतूतील अत्यंत सुंदर महिना मानला जातो. झाडांना नवी पालवी फुटते, निसर्ग बहरतो आणि संपूर्ण सृष्टीत नवतेचा अनुभव येतो. म्हणूनच चैत्र महिन्याला नवा आरंभ, नवी आशा आणि नवा ऊर्जा असे याचे प्रतीक मानलेले आहे. अशा या नवचैतन्यपूर्ण महिन्यातील श्रीपंचमी जीवनात शुभतेची भर घालणारी तिथी मानली जाते. या दिवशी काय करावं, तर या दिवशी छोटे छोटे नियमांनी कशी साजरी करावी ते आपण बघूयात. या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ, शक्यतो शुभ रंगाची वस्त्रे परिधान करावीत. पिवळा, लाल कलर कोणताही. घराची आणि देवघराची स्वच्छता करून माता लक्ष्मीसमोर दीप लावावा, देव अर्चना करावी. हळदी, कुंकू, अक्षता, फुले, नैवेद्य अर्पण करून मनोभावे पूजा अर्चना करावी. काही ठिकाणी या दिवशी श्रीसुक्त, कनकदारा स्तोत्र, लक्ष्मी अष्टोत्तर नामावली किंवा लक्ष्मी मंत्र जप केला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी भक्तीने घेतलेले लक्ष्मीचे नाव घरात मंगलमयता वाढवते. अजून एक मला सांगावं असं वाटतं की श्रीपंचमीचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे काय, ही तिथी केवळ धनलाभासाठी नसून सौभाग्य, समाधान, कुटुंबातील ऐक्य व मानसिक शांती यासाठीही महत्त्वाची मानली जाते. कारण खरी श्री म्हणजे फक्त पैसा नव्हे, घरातील प्रेम, आरोग्य, समाधान, संस्कार आणि देवकृपा देखील होय. चैत्र महिन्यातील श्रीपंचमी तिथे आपल्याला एक सुंदर संदेश देते. जिथे स्वच्छता आहे तिथे पवित्रता आहे, जिथे स्वच्छता आहे तिथे देवकृपा सुद्धा आहे आणि जिथे समाधान आहे तिथेच खरी श्री नांदते. चैत्र महिन्यातील श्रीपंचमीला श्रीयंत्राची पूजा करू शकतो का, असा प्रश्न आपल्याला पडतो. तर अवश्य करायचे. चैत्र महिन्यातील श्रीपंचमीला श्रीयंत्राची पूजा अवश्य करावी, कारण ही तिथीच लक्ष्मीला समर्पित मानली जाते. आणि श्रीपंचमीला लक्ष्मी पंचमी असे सुद्धा म्हटलेले आहे. दैनिक पंचांगानुसार ही तिथी देवी लक्ष्मीला अर्पित आहे. श्रीपंचमी, श्रीव्रत म्हणूनही हे असं ओळखलं जातं या पंचमीचं. त्या श्रीयंत्राची पूजा कशी करावी, त्या पूजा अर्चना, ते श्रीयंत्र स्वच्छ करून घ्यावं. हळदी, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावी, दीप लावावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः असा जप करावा. यासोबतच लक्ष्मी पूजा अर्चना, श्रीसूक्त किंवा साधे नामस्मरण केले तरी चालते. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी देवीला फुले, धूप, दीप, गोडाचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा सांगितलेली आहे. या दिवशी गोड पदार्थ दाखवण्याची प्रथा आहेच आहे. त्यामध्ये खीर, पुरण, साखर, तूप, दुधापासून बनवले पदार्थ किंवा घरच्या घरी तयार केलेले सात्विक नैवेद्य देवीला अर्पण केले जातात. या मागची भावना अशी की आपल्या घरात गोडवा, समाधान, मंगलमयता वाढत राहावी. श्रीपंचमीच्या दिवशी उच्चारले जाणारे मंत्र किंवा स्तोत्र किंवा नामस्मरण यांना विशेष असे महत्त्व असते. परंतु मंत्र जमत नसतील तरी साधे श्री लक्ष्मी नमः किंवा जय देवी लक्ष्मी माता असे नामस्मरण देखील मनापासून करता येते. विशेष असे महत्त्व आहे लक्ष्मीचं
त्या दिवशी करण्याचं, लक्ष्मीचं मंत्र म्हणायचं, साधं सोपं सुद्धा मी मंत्र सांगितलेलं आहे ते सुद्धा म्हणायचं. श्रीसुक्त जर संस्कृत येत नसेल तरी सुद्धा श्री लक्ष्मी नमः हा साधा मंत्र जपायचा, 108 वेळा जपायचा, 1008 वेळा जपायचा, किमान 21 वेळा तरी हा जपायचा, मनापासून जपायचा आणि पूर्ण भक्तीने जपायचा हा मंत्र. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला सकारात्मकता येते घरामध्ये आणि पुढच्या कालामध्ये मंगल असं शुभ काल सुद्धा येतो आपल्याला. आणि त्या दिवशी अजून एक मला सांगायचं वाटते की कोणती एखादी मनोकामना सुद्धा असली तर ती सुद्धा आपण व्यक्त करायची देवीला आणि ती मनोकामना सुद्धा पूर्ण होते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं, कारण तो विशेष दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा. चैत्र महिन्यातली तिथी स्त्री शक्ती, मंगलता आणि समृद्धी यांचा सुंदर संगम मानली जाते. म्हणूनच या दिवशी घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, देवाचे स्मरण करणे आणि सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. कुटुंबाने एकत्र येऊन पूजा अर्चना केल्यास काय होते, घरात भक्तिभाव आणि आनंद अधिक वाढतो. चैत्र महिना म्हणजे नवचैतन्य, नव्या सुरुवातीचा काळ आणि अशा या पवित्र काळात येणारी श्री पंचमी आपल्याला एक सुंदर संदेश देते. खरी स्त्री ही केवळ धनात नसते, प्रेमात, समाधानात, संस्कारात, कुटुंबातील ऐक्यात आणि देवावरील भक्तीत असते. म्हणूनच या दिवशी केलेली साधीशी पूजा अर्चना, अंतःकरणातून केलेले नामस्मरण आणि कृतज्ञतेने केलेली प्रार्थना देखील अत्यंत फलदायी मानली जाते. शुभ चैत्र मास, शुभ श्री पंचमी. जय माता लक्ष्मी.